केला नाही, परंतु ऐतिहासिक दिवशी माझ्या लाडक्या बहिणीसाठी तिच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीताच्या कार्यक्रमामध्ये माझ्या दुसऱ्या बहिणीचं नाव संगीता आहे, जिच्या मुलीचं लग्न आहे तिचं नाव जयश्री आहे, आणि या दोघांची खऱ्या अर्थाने एक शोभा वाढवती ती माझी तिसरी बहीण आहे. म्हणजे भाऊ हा बहिणीसाठी आलेला आहे. माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून सर्वजण आलात. मी मनापासून माझे आदरणीय दाजी ऍडव्होकेट निनाद दादासाहेब मगर आणि माझी बहीण जयश्री निनाद मगर प्राध्यापक आणि माझे गुरु, म्हणजे खऱ्या अर्थाने आज ऐतिहासिक दिवस आहे. फार बोलणार नाही. आरजे बंडा साहेब तुम्हाला 5 मिनिटाचं ब्रेक आहे, 4.5 मिनिटात मी संपवतो. परंतु या ऐतिहासिक दिवशी बोललं पाहिजे. ज्या महामानवाने भारताची राज्यघटना लिहिली आणि आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला, त्या महामानवाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे चीफ जस्टिस, जे आपल्या पुण्याचं खऱ्या अर्थाने सोलापूरचं आणि पुण्याचं भूषण आहे, या आदरणीय उदयजी लळित साहेबांचे, माननीय उदयजी लळित साहेबांचं मी मनापासून दोनही परिवारांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने महिलेचा सन्मान केलेला आहे. ट्रिपल तलाक जी घटना जगभर गाजली, ज्याचा न्याय देण्याचं काम आदरणीय लळित साहेबांनी केलेलं आहे, अशा खऱ्या अर्थाने एका कर्तृत्ववान व्यक्तीस आमचा मानाचा मुजरा. त्याचबरोबर मुंबई ऐतिहासिक शहर आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर ज्यांनी आज राजस्थान सारख्या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ राजस्थान कोर्टचं भूमिका बजावली, ते अतिशय खर्डे पाटलांचे जवळचे मित्र असणेही सन्माननीय शिंदे साहेबांचंही मी दोनही परिवारांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. वास्तविक पाहता अशा ठिकाणी फार बोललं नाही पाहिजे. तुमचा सर्वांचा डान्स करण्याचा मूड ऐकण्याचा आहे, परंतु मला या ठिकाणी आज बोललं पाहिजे. एवढ्यासाठी बोललं पाहिजे. माझे गुरु आदरणीय ऍडव्होकेट संजयजी वाखारे साहेब मला नेहमी सांगतात आणि हसत हसतच ते मला बऱ्याच वेळा मार्गदर्शन करतात, मामा मी परीस पाहिला नाही. परीसाबद्दल मी खूप ऐकलं, पण मी परीस पाहिला नाही. मी साईवाणी जगभरामध्ये आस्था चॅनलवर करतो. विविध ठिकाणी जगभरामध्ये जाऊन साईवाणीचे साईबाबांचा कार्यक्रम मी व्याख्यानाच्या रूपाने, समाज प्रबोधनाच्या रूपाने करतो. मी स्वतः ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, मामा मी परीस पाहिला 95 साली, जेव्हा माझ्या जयश्रीताईचं लग्न झालं. तिचं लग्न झालं तेव्हा मी 8वीत होतो. मला आठवलं माझ्या भावाची मुलगी आणि बहिणीची मुलगी ते येऊन डान्स करत होते. मी त्यांच्या वयाचा होतो. मी त्या ठिकाणी माझा भाऊ संतोष आणि मी जयश्रीताई आणि निनाददाजीच्या समोर फुलं टाकत होतो, कारण आमच्याकडे मुलींचं प्रमाण कमी आहे. वास्तविक पाहता सांगायचं का, मामा ऍडव्होकेट दादासाहेब पांडुरंग मगर आणि वत्सलताई दादासाहेब मगर यांच्या रूपाने आम्ही परीस पाहिला. कसा परीस पाहिला सांगतो. मी स्वतः ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, माझा दुसरा भाऊ एपीआय समीर रामदास करपे, माझा तिसरा भाऊ एपीआय संदीप रामदास करपे, माझा भाऊ संतोषजी पोपटराव करपे इंजिनियर, माझा दुसरा भाऊ अनिल नानासाहेब करपे प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक. आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त, माझी बहीण शोभा ही गारकर असली तरी ती MA ML आहे, संगीता ताई MA ML आहे, ज्या ताई MA ML आहे. आम्ही सर्वजण शिकलो फक्त दादासाहेब पांडुरंग मगर या व्यक्तीकडे पाहून. आज काय बोलायचं हे, ज्या महामानवाने राज्यघटना लिहिली ते आज गेले, पण आज या ठिकाणी एका उच्च विद्याविभूषित माझी बहिणीची कन्या, माझी भाची कुमारी आदिती निनाद मगर आज डॉक्टर झाली. नुसती डॉक्टर नाही झाली, मास्टर डॉक्टर झाली. मला ताई म्हटली, अरे सुनील लग्न जमलंय पण मुलगी दिल्लीला जाते, थोडे डोळे तिचे पाणावले. म्हणलं ताई काळजी करू नको, मामा मी अबुधाबीला गेलो होतो आणि तिथे क्लेव्हर9 हॉस्पिटलमध्ये मी गेलो. MS गुप्ता नावाच्या डॉक्टरांना मी भेटलो. त्या डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही अबुधाबी सारख्या एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये काम करता, तुमची काय इच्छा राहिली. ते मला हसून म्हणले, खरं सांगू. म्हणलं सांगा की. म्हणले मला मुंबईच्या दिल्लीच्या एम्स मध्ये प्रॅक्टिस करायचं राहून गेलं. अदू तू आज
पुण्यात असती तर रुबी हॉलला काम केलं असतं, मुंबईत असती तर जसलोकला काम केलं असतं. पण एक लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तुझे पती तुझे सासरे आज सुप्रीम कोर्टमध्ये काम करतात, तिथून हक्केच्या अंतरावर एम्स हॉस्पिटल आहे. आणि जर तू एम्स हॉस्पिटलमध्ये उद्या जर चांगली डॉक्टर झाली तर तुझ्या आजोबा आजींना, आईला, वडिलांना, तुझ्या तिन्ही सुशिक्षित आत्यांना, म्हणजे आज मला सांगायचंय, आमच्या खऱ्या अर्थाने निकमताई, राणीताई, ताते, त्यानंतर आमच्या तिसऱ्या ताई, म्हणजे माझ्या बहिणीच्या तीनही नंदा अतिशय उच्च विशिष्ट पण तेवढ्याच नम्र आहेत. हे का सांगायचं की ज्ञान हे घरामध्ये शोभतं, असा हा अतिशय चांगला परिवार आहे. आज या ठिकाणी मला फार आनंद होतोय. वास्तविक पाहता नगर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने वकिलांची मामा परंपरा आहे. ती कशी? ज्या वकिलाने आपलं कर्तृत्व इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळात गाजवलं, ते रामराव अधिकांचा जिल्हा म्हणजे श्रीरामपूर जिल्हा. आणि त्याच भागामध्ये नगरच्या कोर्टात केलं नाही, औरंगाबादला गेले नाही, मुंबईला फिरकले नाही, पण फक्त दिल्लीवर तख्तावर गेली. आणि दिल्लीवर तख्त मारणारा मराठा म्हणजे खर्डे पाटलांचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच मुलाचं नाव सत्यजित आहे, म्हणजे सत्यजित संजय खर्डे यांचा आम्हाला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. कारण आमची भाची आज दिल्ली सारख्या ठिकाणी जाणार आहे. मला अभिमानाने सांगता येईल की माझी भाची दिल्लीमध्ये राहती. ही गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा एक लक्षात ठेवा बाबांनो, तुम्हाला फार आनंद घ्यायचा आहे. माझ्यासारख्याचं भाषण फार ऐकून बोर व्हायला नको, म्हणून जाता जाता मला फक्त 2-3 गोष्टी सांगायच्यात. की आज या ठिकाणी बंडे साहेब तुम्ही छान मनोरंजन करताय, पण मला हे माझ्या परिवारासाठी बोललं पाहिजे.